बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात कालपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत। या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला। आता हे प्रकरण गाजत असतानाच बदलापूरच्या शाळेचे संस्थाचालकही जामिनासाठी धावाधाव करत असल्याचं समोर आलंय। बदलापूर प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याला काल सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमाइंडरच्या आधारे ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत होते। त्यावेळी पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर हिसकून त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला। यामध्ये मोरे यांच्या पोटाला आणि मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झालेत। शिंदे यानं एकूण 3 राऊंड फायर केल्याचं समोर येत आहे। मात्र त्याच्या 2 गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही। यानंतर आयसीयूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने 2 गोळ्या झाडल्या। या गोळीबारात शिंदेचा मृत्यू झालाय। एकीकडे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं, त्या दरम्यान शाळेच्या संस्थाचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्याचं योगायोगाने घडलं आहे। बदलापूरमधील शाळेच्या अत्याचार प्रकरणी शाळा प्रशासनाची भूमिका देखील वादग्रस्त ठरली आहे। त्यामुळे बदलापूर रेल्वे स्टेशनला ज्यावेळी आंदोलन झालं तेव्हा शाळेत देखील तोडफोड झाली होती। मुलींवरील अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात संस्थाचालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यानंतर या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली होती। शाळेच्या संस्थाचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचं दार ठोठावलं। त्यावेळी विशेष न्यायालयाने यापूर्वी संस्थाचालकाचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता। मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती RN लड्डा यांनी शाळेचे संस्थाचालक आणि सचिवांच्या याचिकेवर 1 ऑक्टोबरला सुनावणीची तारीख दिली आहे। गेल्या महिन्यात 21 ऑगस्टला बदलापूर अत्याचार प्रकरण उघडकीस आलं होतं। त्यावेळी मुंबई हायकोर्टानं स्वतः या प्रकरणाची दखल घेत राज्य सरकारला खडेबोल सुनावलं होतं। मित्रांनो, या विषयावरचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।